आज आपण इयत्ता चौथीचा आपल्या सभोवतालचे जग भाग 1 मधील ग्रह आणि तारे याच्या महत्वाच्या व्याख्या पाहणार आहोत. पहिली व्याख्या आहे ग्रह स्वतःचा प्रकाश नसून सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या खगोलीय वस्तूंना ग्रह असे म्हणतात. तारा स्वतः प्रकाश व उष्णता असलेल्या खगोलीय वस्तूंना तारा असे म्हणतात. सूर्यमाला सूर्य आणि त्याच्या भोवती फिरणारे ग्रह, उपग्रह, लघुग्रह, धूमकेतू इत्यादींच्या समूहाला सूर्यमाला अंतर्ग्रह सूर्याजवळ असलेल्या बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ या ग्रहांना अंतर्ग्रह असे म्हणतात. बहिर्ग्रह मंगळानंतर असलेल्या गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून या ग्रहांना बहिर्ग्रह असे म्हणतात. धूमकेतू बर्फ, धूळ व वायू यापासून बनलेल्या आणि सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंना धूमकेतू असे म्हणतात. आणि दैनिक गती परिवलन पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्याच्या क्रियेला परिवलन म्हणतात. परिभ्रमण पृथ्वी सूर्याभोवती फिरण्याच्या क्रियेला परिभ्रमण असे म्हणतात. दिन सूर्याकडे असलेल्या पृथ्वीच्या भागात निर्माण होणाऱ्या उजेडाच्या काळाला दिन म्हणतात. रात्र सूर्यापासून विरुद्ध बाजूस असलेल्या पृथ्वीच्या भागात निर्माण होणाऱ्या अंधाराच्या काळाला रात्र असे म्हणतात. वार्षिक गती पृथ्वी सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते त्या गतीला वार्षिक गती म्हणतात. वर्ष पृथ्वी सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास लागणाऱ्या कालावधीला वर्ष असे म्हणतात. पौर्णिमा चंद्र पूर्ण गोलाकार दिसतो त्या तिथीला पौर्णिमा म्हणतात. अमावस्या चंद्र दिसत नाही त्या स्थितीला अमावस्या म्हणतात. चंद्रकला अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राच्या दिसणाऱ्या बदलत्या आकारांना चंद्रकला असे म्हणतात. आकृतीच्या सहाय्याने चंद्रकला दाखवल्या आहेत. विद्यार्थ्यांना कळण्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये चित्रांच्या सहाय्याने व्याख्या दिल्या आहेत. तरीही सर्व विद्यार्थ्यांनी ह्या व्याख्या पाठ कराव्यात. ह्यावरती अत्यंत महत्त्वाचे प्रश्न परीक्षेमध्ये येतात. यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.